स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दौऱ्यावर आहेत। शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न त्यांनी हाती घेतलाय। शक्तीपीठ महामार्गात बाधित शेतकऱ्यांना कसाबासारखी वागणूक दिली जाते असं तुम्ही म्हणताय आणि ह्याला विरोध करताय। काय नेमकी वागणूक दिली जाते? कसाबापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते असं माझं म्हणणं आहे। कारण कसाबाला सुद्धा तो शत्रू राष्ट्रातून आलेला असताना, देशाचा घात करायला आलेला असताना सुद्धा त्याला त्याचं म्हणणं मांडायला संधी दिली, त्याला वकील उपलब्ध करून दिला, त्याला खायला बिर्याणी घातली। मात्र इथं शेतकरी ज्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे पिढ्यानपिढ्या शेती जपली, ती शेती रस्त्यासाठी काढून घेत असताना ना त्याला विचारलं, ना त्याची संमती घेतली, ना त्याचं हरकतीचा विचार केला। कारण मी आल्यानंतर चौकशी केली की हरकतीच्या सुनावण्या नाहीत, नोटीस नाही, अचानकच सर्वे करायला पोलीस फौजपाटा घेऊन आलेत। हे शेतकरी म्हणजे काय वीरप्पन नाहीत का? इथं पोलीस फौजपाटा घेऊन हे करा या आणि वर म्हणायचं काय मुख्यमंत्र्यांनी की कुणाचाही विरोध नाही तर तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंदोबस्तामध्ये शेतामध्ये का जावं लागतंय देवेंद्रजी, या प्रश्नाचं उत्तर द्या। शेतकऱ्याच्या हरकती घेतल्या जात नाही, त्यांना सांगितलं जात नाही असं म्हणताय। त्यासाठी तुम्ही असहकार्याचा फॉर्म्युला सांगितलाय शेतकऱ्यांशी संवाद करताना। काय सांगितलं शेतकऱ्यांना तुम्ही? काल तुम्ही अनेक व्हिज्युअल्स बघितले असतील की शेतकऱ्यांच्यावर अक्षरशः दडपशाही केली, त्यांना मारहाण केली, लाठीचार्ज केला। एका शेतकऱ्याला तर सौम्य असा हृदयविकाराचा धक्का आला, तरीसुद्धा ह्यांना दया यायला तयार नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जर असं वागणार असतील, नियम कायदा गुंडाळून ठेवून पोलीस जर का खाकी वर्दीतल्या गुंडासारखं जर वागणार असतील, तर मग आता इथून पुढं महात्मा गांधींनी आपल्याला एक कानमंत्र दिलेलं आहे असहकाराचं। यांना सर्वे केल्याशिवाय, मोजणी केल्याशिवाय रस्ता करता येणार नाही। त्यामुळे हे मोजणी होऊनच द्यायची नाही। त्याचे समजा जबरदस्तीनं मोजणी केली असेल तर त्याच्या खुणा सगळ्या उपसून टाकायचे। सर्वे करायला आलेला ड्रोन गोपनीयतेच्या माध्यमातून खाली पाडायचा। फक्त आम्ही शत्रू राष्ट्राचेच ड्रोन पाडत नाही, तर ह्या देशामध्ये आता सत्तेत बसणाऱ्या काळ्या इंग्रजांचे सुद्धा ड्रोन सर्वे करणारे गोपनीयतेच्या माध्यमातून पाडू शकतो हे दाखवून द्यायचं। ह्यांचे जे काय माती तपासायला येणारी जी यंत्र आहेत त्या यंत्रांची मोडतोड करायचं। कायदा हातात घेऊन हे करा असं आम्ही सांगितलं। होऊन दे काय व्हायचं ते। जर सरकार कायद्यानं वागणार नसेल तर शेतकऱ्यांनी कायद्यानं का वागावं? कायदा आणि सुव्यवस्थेमुळे बिघडली तर मग काय? कायदा आणि सुव्यवस्था राखायचा मक्ता फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय, सरकारची जबाबदारी नाही आहे? ज्यांच्याकडे गृह खाता आहे ते सांगतात। आता मला इथं सांगितलं, पोलीस सांगतात की कलेक्टर आमच्यावर दडपण आणतात म्हणून आम्हाला हे करावं लागतं, आमची इच्छा नाही तुमच्यावर लाठी उगारायची। कलेक्टर म्हणतात की मला मुख्यमंत्री कार्यालयातनं सातत्यानं फोन येत आहेत, सातत्यानं माझ्यावर दबाव येतो, त्यामुळे मला हे काम मुत्तीमध्ये करायचं आहे। याचा अर्थ काय? कोण आहे याच्या पाठीमागं? कोण आहे पाठीमागं? कारण एकीकडे तर अर्थ विभाग म्हणतो की पैसे नाही आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रद्द केल्याची घोषणा केली, परत पुन्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली। एक तर देवेंद्र फडणवीसांच्यावर दबाव आणून कुणीतरी हा रस्ता करून घेते, कारण याच्यातून किमान 50,000 कोटी रुपये बाजूला काढायचे आहेत। त्यामुळं त्यांच्यावर कुणीतरी दबाव आणत असावेत, किंवा देवेंद्र फडणवीसांची 5वी महत्वाकांक्षा जागा झालेली आहे आणि मला हा रस्ता करायचा आहे, मला कोण विरोध करते बघून घेतो अशी त्यांची भावना असावी। या दोन्हीपैकी एक काहीतरी सत्य असलं पाहिजे, त्याशिवाय असं घडत नाही। त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा नाराजी व्यक्त करतात। त्यांच्या आघाडीमध्ये सामील असणाऱ्या पक्षाचे आमदार लेखी पत्र देतात की हा रस्ता नको। मग सरकार हा रस्ता का करू पाहतंय? एकीकडे हा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आहे, तो वादात आहे। मात्र दुसरीकडं शेतकऱ्याला घेऊनही नेत्यांच्या वक्तव्यामुळे अनेक वाद होत आहेत। भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणतायत की जे सरकारवर टीका करतायत त्यांना सांगतायत की तुमच्या बापाला 6,000 रुपये मोदींनी पेरणीसाठी दिली, तुमच्या अंगावरले कपडे, पायातल्या चपला या सरकारमुळे। बबनराव लोणीकर हा वाचाळवीर आहे। सत्तेचा माज आल्यानंतर माणूस कसा वागतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बबनराव लोणीकर। बबनराव, तुमच्या गावात जालन्याला येतो मी, तुमच्याच गावातल्या पारावर घोंगडं टाकून बसूया। मोदींच्या धोरणामुळे गेल्या 11 वर्षामध्ये आमचा किती तोटा झाला त्याचाही हिशेब मांडतो। आणि मग तुमच्या मोदीमुळं कुणाला मोबाईल मिळाला, कुणाला 6,000 रुपये मिळाले, कुणाला 1,500 रुपये मिळाले, त्याचाही सारा हिशेब करू।
आणि मग कुणावर किती फिरतंय त्याचाही हिशेब करू. बबनरावना एकच सांगतो की मोदींच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळं 9,000 रुपयाला विकला जाणारा सोयाबीन 3,500 रुपयाला शेतकऱ्याला विकावा लागला. क्विंटल पाठीमागं 5,500 रुपये त्याचं नुकसान झालं. बबनराव, गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 72 लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं. 72 लाख टन गुणिले 5.5 सोडा 5,000 धरला आणि त्याचा हिशेब केला तर जवळजवळ 35,000 कोटी रुपयाचं तुमच्या एका मोदीच्या धोरणामुळं महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादकांचं नुकसान झालं. मग बाकीचं मी अजून काढलेलंच नाही. कापसाचं, हरभऱ्याचं, तुरीचं, कांद्याचं काढलेलंच नाही. म्हणूनच म्हटलं मी हिशेब घेऊन येतो. माझ्याकडे हिशेबाच्या वया आहेत. बबनराव, तुमचाही हिशेब घेऊन या. बबनरावांना तुम्ही आव्हान दिलं, मात्र बबनराव एकटे नाही आहेत वादग्रस्त वक्तव्य करणारे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात कृषी विभागच ओसाडगावची पाटीलकी आहे. ढेकळाचे पंचनामे करायचे का? शेतकरी कांदा लावा लागला की कांदा लावतो, भाव पडतात. आज जे सत्तेत बसलेले आहेत तिन्ही पक्षाचे जे लोक आहेत, अजित पवार राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, यांना माज आलेला आहे सत्तेचा. आपल्या साम्राज्यावर आता सूर्य मावळणारच नाही अशी भावना त्यांची झालेली आहे. पण एक लक्षात ठेवा, ही महाराष्ट्र आहे, लढाऊ महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्रातला सामान्य माणूस, शेतकरी तुमचा माज उतरवल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून अशी जी वक्तव्य येतात ते माझातून येतात, सत्तेच्या माझातून येतात. हा माज आम्ही लवकरच उतरवू. एकीकडे वक्तव्य, दुसरीकडे शेतकऱ्यांचं अनेक योजनांचे बिलं निघत नाही आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढच्या काळात कशी भूमिका घेऊन रस्त्यावर असेल? पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे अतिक्रमण सुरू केलेलं आहे सरकारनं ते थांबवू. शेतकऱ्याचा 7 बारा कोरा करायचं वचन ज्यांनी दिलंय त्यांना ते वचन पार पाडायला लावू. त्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि मग बाकीच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ. परंतु आमचा निर्धार ठरलेला आहे, लक्ष ठरलेलं आहे. त्या पद्धतीनं एक लढाऊ फळी उभा करून आम्ही सरकारकडून ते करून घेऊ. कर्जमाफीचा विषय निघाला. अजित पवार म्हणतायत अर्थमंत्री की सरकारकडे पैसे नाही आहेत, आताच होणार असं सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात योग्य वेळी करू. खरं तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग शक्तिपीठासाठी भूसंपादनाला 20,000 कोटीची तरतूद करायची काय आवश्यकता आहे? तुमच्याच वित्त विभागानं त्याला हरकत घेतलेली नाही. राज्याची स्थिती नाही असं सांगतात. जर तुमच्याकडं पैसे आहेत तर मग 4-4, 5-5 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचं अनुदान का मिळत नाही? मंजूर होऊन सुद्धा मिळत नाही. विहिरीचं अनुदान का मिळत नाही? फळबागांचं अनुदान का मिळत नाही? तुमच्या सरकारी खात्यामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी जे आहेत, मग ते आरोग्य विभागातले असो, जिल्हा परिषद असो किंवा सार्वजनिक बांधकाम असो किंवा स्वच्छता विभागातले असो, त्यांचा 3-3, 4-4 महिने पगार का होत नाही? या प्रश्नाचं उत्तर द्या. जे ठेकेदार, जे लाडके आहेत, ते जे तुम्हाला टक्केवारी देतात, टक्केवारी देऊन तुमच्याकडनं कामं त्यांनी करून घेतली, मंजूर करून घेतली. मोठ्या आशेनं स्वतःच्या खिशातला पैसा घालून कर्ज काढून त्यांनी रस्त्याची कामं केली आणि आज हजारो कोटी रुपये या ठेकेदारांचे थकीत आहेत म्हणून मंत्रालयामध्ये हेलपाटे घालतायत. ही स्थिती का आली? आणि ह्याचं पहिल्यांदा महाराष्ट्राला उत्तर द्या आणि मग 86,000 कोटीचा नवा रस्ता करायला हात लावा असं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणार. तर हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. देवेंद्र फडणवीसांच्या पाशवी महत्त्वाकांक्षेमुळेच शक्तीपीठ महामार्ग होत असल्याचा गंभीर टीका त्यांनी केली आहे. तर दुसरीकडं बबनराव लोणीकरांना खुलं आव्हान दिलंय, तुमच्याच गावच्या पारेवर आपण चर्चा करू. शेतकऱ्यांनी मोदीला काय दिलं आणि मोदींनी शेतकऱ्याला काय दिलं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.